काही जागा अशा असतात जिथे दिवसा माणसं चालतात, पण रात्र झाल्यावरती त्या जागा माणसांसाठी नसतात. जिथे दिवसा यंत्र धावतात आणि रात्री अशा सावल्या जागा होतात ज्यांना आपण नावही देऊ शकत नाही. आजची स्टोरी अशा एका रेल्वे रुळाची आहे जिथून एक माणूस वाचला, पण त्याचा आत्मा तिथेच कुठेतरी अडकून राहिला. ही घटना आहे राजस्थानची. राजस्थानमधल्या एका छोट्या गावाजवळ घडलेली. त्या गावाजवळ एक जुना रेल्वे ट्रॅक होता. ते रेल्वे ट्रॅक तरी पण गावापासून साधारणपणे 3 किलोमीटर लांब असेल. दिवस असताना त्या रेल्वे ट्रॅकवरून मालगाड्या वगैरे जायच्या, पण जशी रात्र व्हायची तसं सगळं बदलून जायचं. रात्री 11 नंतर तो रेल्वे ट्रॅक बंद केला जायचा. त्या गावातली लोक अशी बोलायची की त्या ट्रॅकवरती रात्र झाले की ट्रेनपेक्षा जास्त आवाज कोणाच्या तरी चालण्याचा येतो. त्या गावातली लोक अशीही बोलतात की काही रेल्वे ड्रायव्हरांनी त्या गोष्टीची तक्रार देखील केली. रात्री कोणीतरी त्या ट्रॅकवरती चालताना दिसतं असं. तर ही स्टोरी आहे इम्रानची. इम्रान त्याच गावामध्ये राहत होता. इम्रान तिकडे असलेल्या एका कारखान्यामध्ये काम करायचा, नाईट शिफ्ट करायचा. इम्रानचं वय जवळजवळ 25-26च्या आसपास असेल. इम्रान त्या दिवशी आपल्या कामावरती असतो. त्याची सुटायची वेळ झाली होती, पण त्याच दिवशी नेमकं काम एवढं होतं की तिकडून म्हणजेच कामावरतून सुटायला त्याला लेट झाला. त्यामुळे त्याची जी घरी जायची बस होती, म्हणजे ज्या बसने तो सुटल्यावरती घरी जायचा, ती बस त्याच्याकडून सुटून गेली. आता त्याला घरी जायला दुसरी बस नव्हती. त्यात त्याच्या फोनची चार्जिंग फक्त 5% होती. त्याच्या मनात विचार येत होते, आता करायचं काय? त्याच्याकडे 2 ऑप्शन होते घरी जायचे. त्यातला पहिला ऑप्शन म्हणजे एक दुसरा रस्ता होता. तो जवळजवळ 10 किलोमीटर लांब होता आणि त्या रस्त्यावरतून जायचं, तेही चालत. कामावरतून सुटल्यावरती कोण जाईल, बरोबर ना? आणि दुसरं ऑप्शन होतं म्हणजे एक छोटासा रस्ता होता, तो म्हणजे त्या रेल्वे ट्रॅक जवळून तिकडून चालत जायचं. त्याने विचार केला, पहिला जो रस्ता आहे त्यावरून जायचं, पण कोणीही कामावरतून सुटल्यावरती 10 किलोमीटर कोणच चालेल. त्याने तिकडून जायचा विचार सोडला. आता राहिला दुसरा ऑप्शन, त्या रेल्वे ट्रॅक जवळून जायचं. त्याने विचार केला, खूप विचार केला आणि ठरवलं तिकडून जाऊयात. त्याच्या मनात भीती तर होती, विचार तर येत होते, कारण त्या जागेवरची जी काही चर्चा होती ती त्याला पण माहिती होती. पण आता कायच करणार ना? त्याने स्वतःला कसं तरी समजवलं की काय नसतं, अफवा आहेत. लोकांनी नुसत्या अफवा पसरून ठेवल्यात. काय नाही होणार आपल्याला, जाऊया आपण तिकडून, लवकर जाऊ घरी, असं बोलून तो निघाला तिकडून. चालता चालता तो त्या रेल्वे ट्रॅकच्या एरियामध्ये पोहोचतो. त्याच्या मनामध्ये ते विचार येत होते, पण तो स्वतःला सारखं तेच म्हणत होता की काय नसतं, या फक्त अफवा आहेत. तो त्या रेल्वे ट्रॅकजवळ पोहोचला आणि अचानक वातावरणामध्ये एक वेगळाच बदल झाला. त्याला तो बदल जाणवला, कारण हवा एकदमच थंडगार लागायला लागली आणि तो जसा जसा पुढे जात होता तशी तशी हवा जास्तच थंड होत चालली होती. आता अचानक एवढा बदल जर झाला तर माणूस घाबरतो आणि वेगळा विचार करायला लागतो. तसंच त्याच्यासोबत पण झालं. तो जे स्वतःला समजवत होता, अरे असं काय नसतं, त्याच्या मनात आता असे विचार येत होते की इकडे खरंच काहीतरी आहे की काय. त्याच्या आजूबाजूला एकदम शांतता होती, कोणाचाच आवाज नव्हता, एकदम शांत वातावरण होतं. तेवढ्यात इम्रानला असं वाटलं, असं जाणवायला लागलं की आपल्या मागून कोणीतरी चालतंय, आपल्याला मागून कोणीतरी बघतंय. आणि तेवढ्यात तो तेच करतो जे त्याला करायचं नसतं. तो थांबतो आणि मागे वळून बघतो. त्याला माहिती नव्हतं की ही चूक केली आहे त्याने, पण ती त्याला केवढ्याला जाईल. त्याला मागे कोणीच दिसलं नाही, पण त्याची भीती जास्त वाढली होती. तसा तो परत चालायला लागतो. तिकडून थोडं पुढे आल्यावरती त्याला ते दिसतं, रेल्वे रुळावरती एकदम मध्ये कोणीतरी एक माणूस उभा आहे. त्याच्या अंगावरती फाटलेले जुने कपडे आहेत, पण त्याचा चेहरा पूर्ण अंधारात विरघळलेला होता. त्या माणसाकडे बघून इम्रान मोठ्याने ओरडला, अरे इथे उभं राहू नका, ट्रेन येऊ शकते. तेवढ्यात त्या माणसाने इम्रानकडे वळून बघितल्यावरती तो माणूस इम्रानच्या दिशेला यायला लागला. जसा तो इम्रानच्या जवळ आला, इम्रानने बघितलं त्याचा चेहरा धुरात बदलला. त्याच्या डोळ्याच्या जागी काळी आणि खोल खड्डे होते आणि त्यात सगळ्यात भयंकर गोष्ट होती, त्याची जी सावली होती ती चंद्रप्रकाशाच्या उलट्या दिशेला पडत होती. त्याच वेळेला तो रेल्वे रूळ हळूहळू थरथरायला लागला. त्यावेळेला इम्रानला कळालं की आपली चूक झाली.
इकडे काही नाही असं आपण बोलत होतो, पण ती शक्ती त्याच्या समोर उभी होती. त्याला कळालं होतं की हा माणूस नाही तर हा जिन आहे. त्यावेळेला त्या माणसाकडून म्हणजे त्या शक्तीकडून आवाज आला. तो जिन त्याला बोलला, हा रस्ता माझा आहे. त्या आवाजात इम्रानने एक गोष्ट नोटीस केली की तो आवाज एकाचा नव्हता. त्या आवाजात अजून भरपूर लोकांचे आवाज होते. जणू ते सर्व आवाज एकत्र बोलत होते. जसा तो आवाज इम्रानच्या कानावरती पडला, इम्रानच्या कानातून रक्त यायला लागलं. त्याचं शरीर त्याला जडजड वाटायला लागलं. त्याचे पाय एका जागेवरती स्थिर झाले असं त्याला वाटत होतं. त्याचे पाय हलतच नव्हते. तो एवढा घाबरला की त्याला श्वास थांबू लागला. त्याला श्वास घेताना त्रास व्हायला लागला. त्याचं नशीब चांगलं होतं की त्याला त्या भीतीमध्ये एक गोष्ट मात्र आठवायला लागली. तो थरथरत होता. थरथरत तो आयतुल कुर्सी म्हणू लागला. त्याच वेळेला एक जोराचा वारा आला. तिथे त्या वाऱ्याने जमिनीवरचे दगड हलायला लागले. धूर फाटू लागला. तो त्या अंधारात नाहीसा झाला. इम्रान तेवढ्यात तिथून धावत सुटला. त्याच्या मागे कोणीतरी लागले असं त्याला वाटत होतं, कारण मागून कोणीतरी त्याच्यासोबतच धावतंय असा आवाज त्याला येत होता. धावून धावून इम्रान थकला. त्याला कसं तरी व्हायला लागलं. त्याच्या डोळ्यासमोर काळोख यायला लागला आणि धावता धावता बेशुद्ध झाला आणि जोरात जमिनीवरती कोसळला. दुसऱ्या दिवशी रेल्वे पोलिसांना तो त्या रुळाजवळ सापडला. त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हे सगळं झाल्यानंतरला त्याची आई आणि बाबा मौलवींकडे घेऊन गेले. त्यावेळेला त्यांनी त्याला सांगितलं की हा राहगीर जिन होता. राहगीर हा जिनचा एक प्रकार आहे. तो असाच ओसाड रस्त्यांवरती, रेल्वे ट्रॅकवरती अशा ठिकाणी असतो. त्यांनी पुन्हा त्याला सांगितलं की त्या जागेवरती तू पुन्हा जाऊ नकोस. आणि त्यानंतरला त्या जागेवरती बोर्ड लावला की रात्रीचा प्रवेश बंद आहे असं. आजही काही रेल्वे ड्रायव्हर सांगतात की त्या रुळावरती कोणीतरी चालताना दिसतं. सगळेच रस्ते माणसांसाठी नसतात. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी ही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि तुमचाही काही असा रिअल हॉरर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही तो माझ्यासोबत शेअर करू शकता आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरती. तिकडे तुम्ही तुमची स्टोरी पूर्णपणे मला सांगू शकता आणि थोडा सपोर्ट दाखवा. जर आपली स्टोरी आवडत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. काळजी घ्या. हर हर महादेव. जय बजरंगी.